नमस्कार. वर्ल्ड स्कोपच्या पुढील भागात आपले सहर्ष स्वागत. जेव्हा वर्ल्ड स्कोप आम्ही सुरुवात केली त्यावेळेला आम्ही असं म्हणलेलं होतं की वर्ल्ड स्कोपमध्ये आपल्याला न्यूज, व्ह्यूज आणि एक तिसरा भाग आम्ही म्हणलेला होता की अम्यूजचा. तर आजचा जो भाग आहे हा थोडासा या अम्यूज या सदरात मोडणारा आहे. आता हा अम्यूज सदरात मोडणारा भाग आहे तो एका व्यक्तीविषयी आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सॅम्युअल लॉन्दे. आता हे नाव आपण नक्कीच कोणी कधी फारसं ऐकलेलं नसणार आहे आणि त्याचा आवर्जून इथं आत्ता उल्लेख करतोय कारण दोन गोष्टी या सॅम्युअल लॉन्देमुळं थोड्याफार जगाला माहिती झाल्या. त्यातला एक भाग म्हणजे सी स्टेडिंग. आता स्टेडिंग म्हणजे काय हे आपण थोड्या वेळात बघू. आणि दुसरं म्हणजे एक जे डिप्लोमॅट वर्ल्ड असतं की आपले राजदूत असतात किंवा ते आपल्या एम्बसीज असतात, तर याच्याबरोबर एक शॅडो डिप्लोमॅट वर्ल्ड असतं. तर ते शॅडो डिप्लोमॅट वर्ल्ड लॉन्डेमुळं उघडकीला आलं. आता सॅम्युअल लॉन्दे हे मूळचे इटालियाची. 30व्या वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं, ते संगणक तज्ज्ञ झाले आणि त्यांनी इटलीमध्ये प्लगिट इंटरनॅशनल म्हणून एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी काय करायची, ते ही कंपनी सरकारकडनं जे लक्षात राहतील असे जे नंबर असतात, उदाहरणार्थ 1-800-12-12-12 अशा टाईपचे, तर हे सगळे नंबर त्यांनी सरकारकडनं विकत घेतले आणि ते विकत घेतलेले नंबर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना विकले. आता एखादा जर ज्योतिषी असेल किंवा अगदी त्या काळातला इटलीमध्ये काही सेक्स ऑपरेटर होते, तर त्यांना हे नंबर विकले की ज्यांना ग्राहकांना नंबर लक्षात ठेवणं सोपं जाईल आणि डायल करणं सोपं जाईल. तर असे हे नंबर त्यांनी विकत घेऊन या कंपन्यांना विकले. आता हे जे विकले त्यात त्यांनी थोडीशी गडबड केली. सरकारचे काही निकष होते, हे कोणाला विकायचे, केवढ्याला विकायचे या बाबतीत हे त्यांनी पाळले नाहीत. त्यामुळं सरकारने त्यांना दंड केला. आता हा दंड झाल्यावर सॅम्युअलनी पुढचं पाऊल उचललं. त्यांनी ही प्लगिट इंटरनॅशनल कंपनी ही युटेलिया नावाच्या कंपनीत विलीन केली. आता युटेलिया ही जी कंपनी आहे ती देखील स्वतः सॅम्युअलचीच. आणि ही युटेलिया कंपनी काय करायची, तर ही इंटरनेट आणि फोन सर्व्हिस ही प्रोव्हाइड करायची. जसं आपल्याकडे जिओ आहे किंवा वोडाफोन आहे त्याप्रमाणे ही कंपनी इटलीमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. इटलीमध्ये युटेलियाचं चांगलं चाललं तर चांगला कारभार चालू होता, भरभराट झाली. 2010 साली त्यांचा जवळजवळ 108 मिलियन युरो एवढा टर्नओव्हर होता. 6 मिलियन युरो प्रॉफिट होता. पण हे सगळं होताना सॅम्युअलनी एक गडबड केली. ती म्हणजे आता 107 मिलियन टर्नओव्हरमध्ये प्रॉफिट दाखवला, 5-6 मिलियन बाकीचा सगळा खर्च. तर हा जो खर्च आहे तो त्यांनी स्वतःच्या शेल कंपन्या स्थापन केल्या परदेशात. त्यांच्या नावाने कन्सल्टिंगचे इन्व्हॉइसेस पाठवले आणि हे पैसे त्या कंपन्यांना दिले. म्हणजे थोडक्यात काय, त्यांनी कंपनीचे पैसे स्वतःच्या वेगवेगळ्या शेल कंपन्यांच्या नावाने परदेशात पाठवले. आता एक कंपनी त्यांनी बुखारेस्टमध्ये स्थापन केली, ती ज्याची पूर्णपणे मालकी होती स्विस कंपनीकडं आणि ती स्विस कंपनी जी मालकीची आहे ती स्वतः लॉन्देनची. तर असे बरेच प्रकार त्यांनी केले. जेव्हा सरकारने ऑडिट चालू केलं, कारण ही कंपनी इंटरनेट आणि फोन सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, तर ऑडिट चालू केलं तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की अरे या इथं काहीतरी गडबड आहे आणि म्हणून त्यांनी खटला दाखल केला. आता जेव्हा हा खटला दाखल केला तेव्हा लॉन्देनच्या लक्षात आलं की आता हे आपलं जे आपण पैशाचे थोडेफार घोळ घातलेले आहेत हे उघडकीला येतील. मग त्यांनी काय केलं, त्यांनी गेले ते दुबईला, UAEला. आता UAEला जायच्या मागचं कारण असं की UAE आणि इटली यांचं गुन्हेगार हस्तांतरणाचा करार नव्हता. त्यामुळं त्यांना माहिती होतं की आपण जर दुबईत गेलो आणि मग इकडं खटला चालला काय किंवा आपल्याला शिक्षा झाली तरी काय, इटालियन गव्हर्नमेंट UAE मधनं त्याला काही परत आणू शकत नाही. म्हणून ते दुबईला गेले. तिथं त्यांनी एक क्रिप्टो मोबाईल स्वतःची कंपनी स्थापन केली
ऑलरेडी त्यांच्याकडं स्वतःकडं जे परदेशात वेगवेगळ्या मार्गाने पाठवलेले पैसे होते, स्वित्झर्लंडमध्ये किंवा रोमानियामध्ये किंवा वेगवेगळ्या देशात ते होतेच. तर त्यामुळं त्यांनी ती क्रिप्टो मोबाईल कंपनी स्थापन केली आणि त्यांनी दुबईमध्ये एक आपलं पाम जुमेरा ह्या भागात एक आलिशान निवासस्थान घेतलं आणि ते तिथं निवांतपणे राहायला त्यांनी सुरुवात केली. आता सॅम्युअल लॉन्डे हे दुबईला गेले आणि तिकडं त्यांनी क्रिप्टोटेल नावाची स्वतःची कंपनी चालू केली. ती पण कंपनी चांगली नावारूपास आली. त्यांचं व्यवस्थित चाललं. तर पाम जुमेरा या ठिकाणी ते राहत होते आणि सगळं काही व्यवस्थित होतं. आता हे सगळं चालू असताना 2022 साली एक महत्त्वाची घटना घडली आणि ती घटना म्हणजे अशी की 2022 साली लायबेरिया हा जो आफ्रिकेतला एक देश आहे, त्या देशाचे राजे हे दुबईच्या भेटीला आले आणि त्यांच्याबरोबर अर्थातच एक राजनैतिक शिष्टमंडळ पण त्यांच्याबरोबर होतं. आता हे जे राजनैतिक शिष्टमंडळ आलं त्याच्यामध्ये फक्त एक व्यक्ती होती, ती म्हणजे सॅम्युअल लॉन्डे. आता तुम्ही म्हणाल की लायबेरियाचं शिष्टमंडळ आणि त्यात हा इटालियन माणूस काय करत होता? तर हाच तो कुतूहलाचा विषय आपण म्हणू. लॉन्डे यांचा लायबेरियाशी कुठल्याही अर्थाने त्या अर्थाने संबंध नाही. त्यांचं जन्माकडनं कोणी तिथं नाही किंवा रक्ताचं नातं कुठलं नाही किंवा इवन लग्नाच्या बाजूनी बायकोकडनं कुठलेच संबंध नाहीत. तरी पण ते लायबेरियाचे वाणिज्य दूत म्हणून त्यांना एक अधिकृत पदवी मिळाली, ती अधिकृत पत्र मिळालं होतं आणि म्हणून ते त्या राजनैतिक शिष्टमंडळात होते. आता लॉन्डे जे वाणिज्य दूत झाले, हे नुसतं वाणिज्य दूत झाले एवढ्यावर ते मर्यादित नसतं. तर त्याच्यासाठी आपण थोडक्यात समजून घेऊ वाणिज्य दूत म्हणजे काय. तर वाणिज्य दूत हे व्हिएन्ना कन्व्हेन्शन 1957 साली झालं. त्यानुसार 130 देशांनी त्याला मान्यता दिली आणि त्यांनी सांगितलं की जगातल्या देशांनी दुसऱ्या देशात आपल्या देशाचा व्यापार वाढवावा, ट्रेड अँड फायनान्स मजबूत व्हावं किंवा दोन संस्कृतीशी जास्ती चांगले संबंध यावेत वगैरे कारणासाठी असे वाणिज्य दूत आपण ठेवावेत. आता हे जे वाणिज्य दूत आहेत, हे वाणिज्य दूत जरी असले तरी एक महत्त्वाचा फायदा त्यांना मिळतो आणि तो म्हणजे डिप्लोमॅटिक इम्युनिटी. जसं डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळते म्हणजे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असतो, डिप्लोमॅटिक पाऊच असतो, त्यांच्या नंबर प्लेट ही देखील डिप्लोमॅटिक ते आहेत असं दर्शवते आणि त्याच्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे फायदे. तर हे जे वाणिज्य दूत आहेत हे सर्व हे फायदे घेतात आणि ही इम्युनिटी असल्यामुळे लॉन्डे यांना काय झालं की यांना परत एक संरक्षण मिळालं. कारण आता जरी इटालीनी जर समजा UAEवर दबाव आणला की लॉन्डेना आमच्याकडं द्या, तर त्यांना ते हात लावू शकत नव्हते कारण आता डिप्लोमॅटिक इम्युनिटी आली. आता हे आपण लॉन्डेनच्यापासनं 2 मिनटं थोडंसं वेगळ्या विषयावर जाऊ आणि ते म्हणजे वाणिज्य दूत. आता मगाशी जे मी आपल्याला बोललो की शॅडो डिप्लोमॅट वर्ल्ड, तर ते ह्या निमित्ताने थोडंसं आपल्याला दिसतं. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता व्हिएन्ना कन्व्हेन्शननुसार वेगवेगळ्या देश एकमेकांकडं हे वाणिज्य दूत पाठवतात. त्याबद्दल काहीच कोणाची हरकत असायचं कारण नाही. पण आपण भारताचं फक्त उदाहरण घेऊ. भारतामध्ये आज 130 वाणिज्य दूत परदेशातर्फे काम करतात, परदेशांच्या रिप्रेझेंट करतात. आता हे जे 130 जण आहेत हे सर्व भारतीय आहेत. पण हे भारतीय असले तरी ते वेगवेगळ्या राष्ट्रांचे वाणिज्य दूत म्हणून भारतात काम करतात आणि अर्थातच त्या 130 जणांना सगळी डिप्लोमॅटिक इम्युनिटी, पासपोर्ट वगैरे ते सगळे पर्क्स मिळतात. आता हे 130 जण आहेत त्या असायला त्याबद्दल काहीच हरकत नाही आणि त्यांचा हेतू असा चांगलाच असायला पाहिजे की दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत व्हावे. पण प्रत्यक्षात आपण जर यादी पाहिली तर या यादीत काही तुम्हाला धक्कादायक गोष्टी बघायला मिळतील. आता हे जे वाणिज्य दूत आहेत 130 भारतामध्ये, तर ते असण्याबद्दल काहीच हरकत नाही कारण ते आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे आहेत. पण जर तुम्ही या 130 देशांची या वाणिज्य दूतांची यादी पाहिली तर त्या यादीमध्ये काही गोष्टी आहेत
की ज्या तुम्हाला त्यामुळं तुमच्या आपल्या भुवया उंचावतील. आता उदाहरण देतो तुम्हाला. या 130मध्ये एक देश असा आहे टुवालू नावाचा. आता या देशाचं नाव हे मला खात्री आहे आपण कधी ऐकलेलं नाही आहे. मी स्वतः कधी ऐकलेलं नव्हतं. पण हा देश त्या यादीत आहे. या देशाची लोकसंख्या आहे 11,800. या देशाचं क्षेत्रफळ आहे 25 स्क्वेअर किलोमीटर. आता एवढ्या छोटा देश आहे टुवालू आणि त्याचा वाणिज्य दूत भारतामध्ये आहे, जो एक भारतीय आहे. असे आणखी 2-3 उदाहरणं, तर अशी बरीच उदाहरणं आहेत, पण आत्ता तुम्हाला सांगायचं म्हणजे पलाऊ नावाचा एक देश आहे. तर हा पलाऊ देश असाच 18,000 लोकसंख्या, त्याचा संबंध वार्षिक उत्पन्न आहे $68 मिलियन GDP. आता आणखी सॉल्मन आयलंड म्हणून आहेत. असे आणखी बरेच तुम्हाला त्यात देश सापडतील की जे देशांची आपण नावं ऐकलेली नाहीत आणि ज्या देशांचा जर तुम्ही जगाच्या नकाशावर त्यांना शोधायला गेलात तर ठिपक्यापेक्षा कमी असं त्यांचं अस्तित्व आहे. तर प्रश्न असा पडतो की या देशांना भारतामध्ये आपले वाणिज्य दूत असावेत असं काय वाटायचं, काय कारण आहे? आणि मग कारण ह्याचं 2 असे आहेत की 11,800 लोकसंख्या असलेला देश असं काय तो वाणिज्य दूत काम करणार आहे की ज्यामुळं भारत आणि टुवालू या 2 देशातले वाणिज्य संबंध आणखी बळकट होणार आहेत किंवा सांस्कृतिक संबंध आणखी बळकट होणार आहेत. मग अशी शंका येते की हे जे डिप्लोमॅटिक इम्युनिटी आहे किंवा हे जे वाणिज्य दूत आहेत, हे या डिप्लोमॅटिक इम्युनिटीसाठी, डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी, अशा काही कारणासाठी का होईना आपले वाणिज्य दूत बनलेले आहेत का? कारण हे प्रश्न यायचा आणखी एक कारण आहे त्याच्यामागं. एकतर लायबेरियाचा आपण वाणिज्य दूत आपण सॅम्युअल लांडी झालं आहेत असं आपण पाहिलं. तर 2022मध्येच लायबेरियाच्या काही वाणिज्य दूतांच्या बद्दल गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा त्यांच्याबद्दल वादविवाद निर्माण झाले. जेव्हा ते वादविवाद निर्माण झाले तेव्हा लायबेरियाच्या त्या सरकारने त्यांचे सगळे वाणिज्य दूतांची पदक रद्द केली आणि त्याच्याबरोबर अर्थातच लॉन्डिनचं पद कॅन्सल झालं. आता हे जे कॅन्सल झालं त्याच वेळेला एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणून एक संस्था आहे आणि त्यांनी प्रो पब्लिक नावाची एक दुसरी संस्था आहे. या 2 संस्थांनी एकत्र येऊन एक इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी जगभरातले सर्व वाणिज्य दूत, त्यांची पार्श्वभूमी याची चौकशी केली. त्याचा धक्कादायक निष्कर्ष असा आला की हे जे वाणिज्य दूत आहेत जगभरात पसरलेले, त्यापैकी अंदाजे 500 जणं असे आहेत की ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा ज्यांना काही आर्थिक घोटाळे किंवा काही अशा प्रकारचे प्रॉब्लेम्समध्ये ते सापडलेली लोक आहेत. मग ही लोकं काय करतात की ही 500 जणं जे आहेत हे स्वतःला तुरुंगापासून दूर ठेवण्यासाठी, खटल्यांपासून दूर ठेवण्यासाठी वाणिज्य दूत बनतात आणि डिप्लोमॅटिक इम्युनिटी घेऊन राहतात. आता हे जे 500 जणं आहेत तर असंच या आपल्याकडं जे 130 आहेत त्यातले कोणी आहेत का, हा एक संशोधनाचा विषय आहे. मला कुठलाही असा आरोप करायचा नाही आहे की या 130मध्ये तशी लोक आहेत. पण जेव्हा टुवालू आणि पलाऊ अशा छोटे देश यांचे जेव्हा वाणिज्य दूत भारतात काम करतात असं तुम्हाला दिसतं की जे भारतीय आहेत, तर मग असा प्रश्न नक्कीच येतो की अरे नक्की याच्या मागचं कारण काय? आता हे जी माहिती आहे मी जी तुम्हाला दिलेली ही HCCDindia.com HCCDindia.com या वेबसाईटवर आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ती सगळी 130 जणांची यादी मिळेल, त्यांचे फोन नंबर, त्यांचे पत्ते, हे सगळं मिळेल. तर मगाशी मी जे म्हणलं तसं की हे जे शॅडो डिप्लोमॅट वर्ल्ड आहे की डिप्लोमॅसीचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार स्वतःला अटकेपासनं किंवा कायद्यापासनं दूर ठेवतात, तर त्याचं हे एक उदाहरण होतं आणि सॅम्युअल लॉन्डेनी त्या ह्याच्यात पण भाग घेतला. आता हे होत असताना इटलीमध्ये काय झालं आपण बघूया. इटलीमध्ये त्या युटेलिया कंपनीनी दिवाळखोरी जाहीर केली. मग त्या दिवाळखोरी झाल्यावर सरकारने खटला चालू केला. त्या दिवाळखोरीचा संबंध जो त्या कायदेशीर प्रक्रिया असते ती प्रक्रिया झाली आणि त्या प्रक्रियेमध्ये असं लक्षात आलं
की या दिवाळखोरीला कारणीभूत स्वतः लॉन्डी आहे, कारण त्यांनी जे संबंध प्रचंड पैसे परदेशात वळवले होते ते एक महत्त्वाचं कारण होतं. तर मग त्यांना इटालीच्या कोर्टाने 14 वर्षाची शिक्षा दिली. आता ही 14 वर्षाची तुरुंगवासाची जेव्हा शिक्षा झाली त्याच वेळेला लायबेरियानी त्यांचं वाणिज्य दूत हे पद कॅन्सल केलं आणि ते कॅन्सल केल्यावर मग लॉन्डेनच्या लक्षात आलं की आता आपल्याला कायद्यापासून किंवा तुरुंगापासून दूर ठेवायचं असेल तर काहीतरी आणखी वेगळा मार्ग पत्करला पाहिजे आणि तो मार्ग त्यांनी पत्करला आणि तो जो मगाशी आपण जो उल्लेख केला तो त्यांनी मार्ग पत्करला म्हणजे सी स्टेडिंग. आता सी स्टेडिंग म्हणजे काय तर लॉन्डे यांनी दुबई एक मोठा तराफा विकत घेतला ज्याला बार्ज म्हणता येईल तो. हा बार्ज त्यांनी दुबईपासून जवळ पण आंतरराष्ट्रीय समुद्राच्या हद्दीत नेऊन पार्क केला. आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक देशाचा समुद्र असतो त्या समुद्राचा एक ठराविक भाग ठराविक अंतर समुद्रकिनाऱ्यापासून हे त्या देशाच्या हक्काचं समजलं जातं आणि त्याच्या पुढचा जो भाग असतो समुद्राचा तो आंतरराष्ट्रीय. तर हा जो आंतरराष्ट्रीय भाग आहे तिथं त्यांनी नेऊन हा बार्ज त्यांनी लावला. या तराफ्यावर त्यांनी आपले जहाजाचे जे मोठे मोठे कंटेनर असतात ते सगळे कंटेनर ते तिथं ठेवले. मोठ्या साखळ्या लावून त्यांनी ते तराफ्याला घट्ट बांधून ठेवले. ते कंटेनर जे होते ती त्यांच्या जणू काही घराच्या खोल्या होत्या. आता दुबईजवळ असल्यामुळं भरपूर वर्षभर सूर्यप्रकाश त्याचा फायदा घेऊन त्यांनी सोलर एनर्जी तिथं निर्माण केली. त्या सोलर एनर्जीवर त्यांचे सर्व व्यवहार चालायचे. त्यांची जी क्रिप्टेटेल नावाची दुबईतली जी कंपनी आहे ती देखील त्यांनी त्यावेळेला चालू ठेवली आणि तो बिझनेस ते त्या तराफ्यावरच कंडक्ट करायचे. तर हा जो तराफा आहे हे याच्यामुळं ते परत कायद्याच्यापासून लांब राहिले. कारण दुबई सरकार म्हणू शकत नव्हतं की ते आता दुबईच्या हद्दीत राहत आहेत आणि त्यामुळं इटली सरकार दुबईवर काही दबाव आणू शकत नव्हतं. आता हे जे सी स्टेडिंग आहे हे सी स्टेडिंग जेव्हा लॉन्डेनी केलं तेव्हा त्यांच्या डोक्यात एक आणखी मोठी कल्पना आली. त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की अरे हे आपण केलं आहे आणि आपण राहतो या तराफ्यावर असंच एक मोठं शहर का नाही वसवायचं. आणि म्हणून त्यांनी मदागास्करच्या ईशान्येस आणि मॉरिशसच्या जवळ एक जागा हेरली आंतरराष्ट्रीय समुद्रातली. त्या ठिकाणी त्यांनी प्लॅन असा केला होता की एक समुद्रातली तरंगत शहर हे तिथं निर्माण करायचं. त्यांनी जाहिरात केली ती आणि त्या जाहिरातीत वेबसाईटवर त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही इथं घर खरेदी केलात तर $2 लाख तुम्हाला एक अपार्टमेंट मिळेल आणि बाकीच्या सुखसोयी आम्ही त्याला देऊ. याच्या मागचा उद्देश असा होता की हे आंतरराष्ट्रीय समुद्रात जे निर्माण होणारं शहर होतं तिथं कुठलाही देशाचा कायदे चालत नाहीत. त्यामुळं गुन्हेगार किंवा अशा प्रवृत्तीच्या लोकांना मोकळेपणाने तिथं राहता येईल अशा प्रकारे त्यांनी ही मोठी स्कीम केलेली होती. तर त्यामुळं लॉन्डे यांचा शॅडो डिप्लोमॅसी याच्यात जसं नाव घेतलं जातं तसं सी स्टेडिंग याच्यावर पण नाव घेतलं जातं. आता हा जो तराफा त्यांनी बांधला होता तो जरी त्यांनी त्यांच्या परीने खूप मजबूत करायचा प्रयत्न केला होता पण शास्त्रातले जे तज्ज्ञ होते त्यांनी त्याला वॉर्निंग दिलेली होती की बाबा हा तेवढा तुम्हाला वाटतोय तेवढा स्टेबल नाही आहे आणि जर वादळ वगैरे झालं काही मोठा चक्रीवादळ आलं तर हे टिकणार नाही. आणि झालं पण तसंच. पुढं 1 वर्षांनी दुबईच्या जवळ एक मोठं चक्रीवादळ आलं. समुद्राच्या प्रचंड मोठ्या लाटा आल्या आणि त्या लाटातनं यांचा तराफा वाहून गेला. त्या तराफ्यावर असलेले दुबईतनं आणलेले नौकर आणि स्वतः लॉन्डे हे बेपत्ता झाले. थोड्या दिवसांनी 30 मैलावर लॉन्डे यांचा मृतदेह सापडला आणि त्यांच्या या सुरस जीवनाचा अंत झाला. तर लॉन्डे यांच्यामुळं सी स्टेडिंग आणि शॅडो डिप्लोमॅसी या 2 एक अम्यूज करणाऱ्या गोष्टी आपल्याला या निमित्ताने पाहता आल्या. या आणि अशाच अम्यूज करणाऱ्या जर गोष्टी पाहायच्या असतील तर पाहत रहा वर्ल्ड स्कोप बायोस्कोप मराठीवर.